गुड मॉर्निंग. वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आजची सकाळ फार निवांत होती, कारण आज आमचे मिस्टर ऑफिसला जाणार होते, म्हणजे दुपारी जाणार होते. तर त्यामुळे म्हटलं आज जरासं निवांत करावं, कारण रोज तर खूप घाई-गडबड असते सकाळी टिफिन वगैरे ब्रेकफास्ट. तर मग मी आज नाश्त्यासाठी थोडेसे स्प्राउट भिजू घातले होते, मग ते स्प्राउट बनवले आणि नंतर काल एक पूजा केली होती. मला ती पूजा काढून देवपूजा करायची होती. तसं तर रोज देवपूजा आमच्या आई करतात, म्हणजे माझ्या सासूबाई, पण त्यांची थोडीशी तब्येत बिघडली होती. त्यामुळे मी म्हटलं मीच करावे पूजा. मग एवढं सगळं आवरायला आणि पूजा करायलाच 2 तास जातात माझे, कारण मला तर लई पद्धतशीर लागते. मस्त छान वगैरे अशी रांगोळी काढली. तसं मी रोज ना, मी आईला एकच म्हणते, "तुम्ही पूजा करा, मी रांगोळी काढते." पहिले मला रांगोळी काढायला बिलकुल नाही आवडायचं, पण आता लग्न झालं तेव्हापासून थोडासा इंटरेस्ट यायला लागलाय रोज-रोज काढून. आता जमतंय पण बऱ्यापैकी. आणि मग दुपारच्या जेवणासाठी पालकचे धपाटे बनवायचे होते, कारण वरून फर्माईश होती म्हणजे आमचे मिस्टरांकडून, की पालकचे धपाटे बनव. आणि मस्त अंदाजे मी असं काही पिठाचं वगैरे असं माप वगैरे काही घेत नाही. अंदाजेच सगळं टाकते त्यामध्ये, चटणी, मीठ वगैरे. तर एकदम भारी झालते, एकदम क्रिस्पी आणि आपला फेव्हरेट आयटम आहे. मग नंतर साहेब आमच्या ऑफिससाठी निघाले. दुपार झाली होती. मग पप्पा म्हणले, "मीच सोडतो." मग पप्पाने त्यांना ऑफिसला सोडलं. आणि ते गेल्यानंतर मी किचन वगैरे आवरलं, एकदम क्लीन करून ठेवलं. नंतर थोडासा आराम वगैरे केला, थोडा अभ्यास केला. तोपर्यंत इव्हनिंग झाली होती. मग इव्हनिंगचा चहा मस्ट आहे आपल्यासाठी. मस्त गॅलरीमध्ये बसून निवांत सनसेट बघत चहा पिला. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खास होता. तर मला भारी वाटत होती, कारण आज माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा बर्थडे होता. आणि आपल्या आयुष्यात असे मित्र-मैत्रिणी खरंच रक्ताच्या नात्यापेक्षा पण काही-काही नाते खरंच खूप भारी असतात. आणि मला खूप भारी वाटत होता, की तिचा बर्थडे वगैरे होता, पण ती सोबत नव्हती. तर ठीक आहे, नंतर भेटल्यावर परत बर्थडे वगैरे करू. नंतर थोडी इव्हनिंगला सेवा केली, थोडं धूप-दीप, तुळशीला दिवा लावून थोडीशी नित्यसेवा केली स्वामी समर्थ महाराजांची. नंतर डिनर बनवायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी मिळून मस्त जेवण वगैरे केलं. आणि नंतर आम्हाला जायचं होतं भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये, कारण भाजीपाला सगळा संपला होता घरातला. मस्त मला जास्त क्वांटिटीमध्ये आणायचं होतं, कांदे, आलू वगैरे. नंतर मग कांदे वगैरे घेतले असे 4-5 किलोच्या क्वांटिटीमध्ये. आणि बटाटे घेतले, कारण आमच्या आईचं आणि आमचं ठरलं, की आलूचे म्हणजे बटाट्याचे चिप्स बनवायचेत. तर त्यामुळे मग काही फ्रुट्स घेतले. मग घरी आलो, मस्त एवढं सामान घेऊन. एरवी आम्ही असं स्कूटीवर जातो, पण म्हटलं थोडी वॉकिंग होती, पण एवढं सारं ओझं होतं. पण ठीक आहे. मग आम्ही सगळं करून आलं. मग सगळं सेटअप केलं. घरी आल्यावर सगळे भाजीपाला वगैरे लावला. काही फ्रुट्स आणले होते ते पण लावले. आणि असा होता माझा दिवस. थँक यू फॉर वॉचिंग.